बेळगावमधील वैभवनगरच्या सेक्टर क्रमांक 2 मधील श्रीराम कॉलनीतील रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप करत आहेत. पिण्याचे पाणी, रस्ते आणि गटार व्यवस्था अत्यंत खराब असून वारंवार अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नसल्याचे रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. वैभवनगरमधील श्रीराम कॉलनीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून रहिवाशांना थेंब पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. इथे 10 ते 11 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा होत असून वॉटरमन आम्हाला हवे तेव्हा पाणी सोडतो असा दर्प दाखवत असल्याचा आरोप करण्यात आलाय. याबाबत JJM अधिकाऱ्यांना विचारले असता ते कंत्राटदारांकडे बोट दाखवतात तर कंत्राटदार JJM कडे बोट दाखवतात. अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार वागणुकीमुळे नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आज रहिवाशांनी रिकामे घडे दाखवत आपला संताप व्यक्त केला. ನಮಗೆ ನೀರಿಂದು ಗಟರದು ಹಾಗೂ ಇನ್ನುಳಿದ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ಗಳಿದ್ದಾವೆ. ನಾವು ಈಗಾಗಲೇ PDO ಆಗಲಿ ಅಥವಾ ಮೇಲಧಿಕಾರಿಗೆ ಮೌಖಿಕವಾಗಿ ನಾವು ವಿನಂತಿಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನೋಡಿ ನಾವು ಮೌಖಿಕವಾಗಿ ಮಾಡಿದ್ವಿ, ಆದ್ರೂ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಬರಲಿಲ್ಲ. ಸೊ ಇದೇ ಪ್ರಕಾರ ಈಗಿನ ನೀರಿನ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅಂದ್ರೆ ಏನಾಗಿದೆ, 10 ರಿಂದ 12 ದಿನಕ್ಕೆ ಒಂದ್ಸಲ ನೀರು ಬರುತ್ತೆ. ಸೊ ನೀರು ಬಂದಾಗ ಒಂದ್ ಗಲ್ಲಿಲಿ ಬರುತ್ತೆ, ಇನ್ನೊಂದ್ ಗಲ್ಲಿಲಿ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಇನ್ನೊಂದ್ ಗಲ್ಲಿ ಒಂದ್ ಸೈಡ್ ಬರುತ್ತೆ, ಇನ್ನೊಂದ್ ಸೈಡ್ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಸೊ ಈಗ ನಾವು JJM ದವ್ರ ಕೇಳಕ್ ಹೋದ್ರ ಅವ್ರ ಏನಂತಾರ, ನಮ್ ಕೆಲಸ ನಾವು ಮುಗಿಸಿದೀವಿ, ಈಗಿರೋ ಗಟರ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರ, ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಅದನ್ನ ಮುಗಿದಿದಾರ, ಅವ್ರು ಮಾಡ್ಬೇಕಂತ. ಅವ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರು JJM ಅವ್ರ ಕೆಲಸ ಅಂತಾರ. ಇದನ್ನ ನಾವು PDO ಅವ್ರಿಗೂ ನನಗ್ ತಂದಿದ್ವಿ, ಆದ್ರೆ ಅವರು ಇದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ನಮಗೆ ಸ್ಪಂದಿಸ್ಲಿಲ್ಲ. ಸೊ ಈ ತರ ಇದಕ್ಕೆ ಯಾರು ಹೊಣೆಗಾರತ್ವ ಹಾಕ್ಬೇಕು, JJM ದವ್ರಿಗೆ ಹಾಕ್ಬೇಕು ಅಥವಾ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಹಾಕ್ಬೇಕು ಅಥವಾ ನಾವು PDO ಹಾಕ್ಬೇಕು ಅಥವಾ CO ಹಾಕ್ಬೇಕು. ಸೊ ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಗೆ ಗೊಂದಲದಲ್ಲಿರೋದ್ರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರೋ ನಮ್ಮ ಕೆಲಸಗಳಿಗೆ ಪೂರ್ತಿ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತಾಗಿ ನಾವು ಮೌಖಿಕವಾಗಿ ಅಥವಾ ನಾವು ಈಗ ಲೇಖನವಾಗಿ ಕೊಡ್ತಾ ಇದೀವಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಇದ್ರ ಮುಂದೆ ನಾವು ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಬೇಕಾಗತ್ತ. ಈ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ನಮ್ಮ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ವಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ಪ್ರಶಾಂತ್ ಕಿತ್ತೂರ್ ಅಂತ, ಇದು ಶ್ರೀರಾಮ್ ಜನಸೇವಾ ಸಂಘದ ಸೆಕ್ರೆಟರಿ. वैष्णवी महिला मंडळाच्या प्रमुख सविता किल्लेकर म्हणाल्या की गेल्या अनेक वर्षांपासून योग्य पाणी पुरवठा नसल्याने आम्ही त्रस्त आहोत. इथे खूप वर्षापासून रोड नाही, गटर नाही आणि पाण्याची तर खूपच त्रास होत आहे. रस्ता करतो म्हणून ग्रामपंचायत काम सुरू तर केलेले आहे, पण अजूनपर्यंत रस्ता झालेला नाही, गटर झालेलं नाही. गटारीचं वाहतं पाणी म्हणजे घाण पाणी सगळं रस्त्यावरून वाहत आहे आणि विहिरीनं टच होऊन विहिरीचं सुद्धा पाणी घाण होत आहे. पिण्याच्या पाण्याचा तर त्रास आहेच, पण वापरायला सुद्धा पाणी इथे मिळत नाही. चावीला नळाला तर पाणी येतच नाही. मग ग्रामपंचायतला आम्ही विचारलं तर पाणी आम्ही सोडतो, रस्ता करायला लागलोय, गटर करायला लागलोय म्हणून त्यांनी सांगायला लागले. त्यांचं काम चालू आहे, पण जत्रा जवळ आले, पण काम केव्हा सुरू होणार ते पूर्ण? ते घाण पाणी तर असं रस्त्यावरून वाहत आहे, येणाऱ्या जाणाऱ्याला त्रास होत आहे, गाड्या पडत आहेत, रस्ता असा खास खळग्याने भरून गेलेला आहे, माती झालेली आहे सगळीकडे, गटारी उंच उंच झालेल्या आहेत, घरात जाताना सुद्धा वयस्क लोक पडत आहेत. पाण्याचा एवढा त्रास आहे की असलेल्या विहिरी किंवा बोरिंग सुद्धा आटलेल्या आहेत. आता पाण्याचा फार त्रास होत आहे. त्यांनी प्रत्येक वेळेला विचारलं तर वॉटरमॅन म्हणतोय की वॉल खराब झाले, पाईप खराब झाले. प्रत्येक वेळेला हे कारण जर दिले तर पुढं कसं काय करायचं आहे? आता हा त्रास आहे तर जत्रेच्या वेळेला काय करणार? आणि आम्ही CO ना किंवा PDO ना विचारलं तर ते म्हणतात की आम्ही पाणी सोडतो. मग पाणी जातंय कुठं? हा पाण्याचा प्रश्न, गटारीचा, रस्त्याचा प्रश्न हा सोडवलाच पाहिजे. खूप खूप त्रास होत आहे वैभवनगर सेक्टर नंबर 2 ला. पाणी सोडलं 8 दिवसातून एकदा पाणी येते, ते पण एका भागाला येते, एका भागाला येत नाही. अजिबात पाणी येत नाही आणि ते पण असलं तर बारीक असतंय. पाणी आले की लाईट जाते, मग पाणी चढवणार कसं? अगदी बारीक म्हणजे भरण्यासारखंही नसते पाणी. माझं नाव सविता किल्लेकर, वैष्णवी महिला मंडळ. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे हैराण झालेले कॉलनीतील रहिवासी आता न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. Amarcon collection में आओ, नई वैरायटी यहाँ पाओ, सबके लिए कपड़े हैं खास, अमरकॉन में खुशियाँ हैं पास, अमरकॉन। अमरकॉन कलेक्शन, खड़े बाजार।
बेलगाम.